माथेरानमधील बेबी डिसूझा मार्गावर सुरू असलेल्या कथित अनधिकृत विकास कामांप्रकरणी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाईचे आदेश दिले आहेत। पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असलेल्या माथेरानमध्ये नियमबाह्य उत्खनन आणि रस्ता बांधकाम केल्याचा आरोप होत असून या प्रकरणामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे। सर्वोच्च न्यायालयाने 2003 मध्ये माथेरानला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित केल्यानंतर कोणतेही विकास काम करण्यासाठी संबंधित समितीची परवानगी आवश्यक करण्यात आली। मात्र बेबी डिसूझा मार्गावर परवानगीशिवाय दगडी मातीच्या रस्त्याचे उत्खनन सुरू असल्याची तक्रार करण्यात आली होती। विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांनी या प्रकरणी रायगड जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। दरम्यान बंद करण्यात आलेले काम पुन्हा सुरू झाल्याची आणि ते पूर्णत्वाकडे गेल्याची चर्चा असल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। संबंधित ठेकेदार आणि लाभार्थ्यांवर कारवाई होणार का याकडे आता माथेरानकरांचे लक्ष लागले। नमस्कार। बेबी डिसूझा संदर्भामध्ये जी आम्ही तक्रार केली होती जानेवारी महिन्यामध्ये, माननीय जिल्हाधिकारी साहेब व कमिशनर साहेब आणि माथेरानचे मुख्याधिकारी इंगळे साहेब यांना आम्ही त्या बाबतीमध्ये तक्रार ही जानेवारी महिन्यामध्ये केली होती। त्यानंतर CO साहेबांनी आणि प्रशासनाने त्यांच्यावरती कारवाई केली होती जप्तीची आणि इथं पंचनामा करून ते काम सगळं थांबवलं होतं। परंतु आता काही दिवसामध्ये आपण पाहतोय तिथं ते काम पुन्हा चालू झालेलं आहे आणि ते डबल वेगाने काम चालू झाले आहे। आम्ही COशी विचारपूस केली तर CO साहेबांचं उत्तर आम्हाला असं भेटलं की आम्ही सध्या रिक्षाच्या प्रकरणामध्ये मी व्यस्त आहे, ते झाल्याच्या नंतर मी त्या प्रकरणाकडे लक्ष देतो। मला एवढंच विचारायचं आहे की जर या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मान्यता सांगितल्या होत्या, हेरिटेज कमिटी, मॉनिटरिंग कमिटीची मान्यता असेल तर ते काम प्रशासनाने करावं अशी आमची मागणी होती। परंतु अद्याप COनी पण त्या बाबतीमध्ये काय आम्हाला उत्तर दिलेलं नाही आहे। जो लोकांमध्ये गैरसमज आमच्याविषयी आहे तो लोकांनी दूर करावा, कारण आम्ही आमच्या मागणीवरती ठाम आहे। सध्या ते काम कुणाच्या वर हस्ताने चालू आहे, कसं चालू आहे याची चौकशी पत्रकार बंधूंनी COशी करावी असं माझं मत आहे। बाकी आम्ही आमच्या जो ऑब्जेक्शन आहे त्याच्यावरती आम्ही ठाम आहे। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारदी, नेरळ, माथेरान।